प्रधानमंत्री कौशल विकास योजना का शुभारंभ कर रहे हैं। इसके अंतर्गत 24 लाख युवक युवतियों को प्रशिक्षण दिया जाएगा, जिस पर इस साल 1500 करोड़ रुपए खर्च किए जाएंगे। इस तरह का अभी तक ये विश्व का सबसे बड़ा कार्यक्रम है। साथ ही साथ इस अभियान के पायलट फेज में 5000 युवक युवतियों ने प्रशिक्षण पूरा कर लिया है और आज उनको स्किल सर्टिफिकेट और स्किल कार्ड्स प्रदान किए जाएंगे। हमें कार्ड मिलेगा PMKVY का, उससे मैं अपनी पहचान बना सकता हूँ, मतलब ग्रोथ काफी कर सकता हूँ। मुझे एक प्लेसमेंट मिलेगी अच्छे होटल्स में, 5 स्टार होटल्स में। जब मुझे इसके बारे में पता चला तो मेरी तो बल्ले बल्ले हो गई। एकविसाव्या शतकाची ओळख ही आता ठाणे शहराची ओळख बनू पाहत आहे आणि याचं कारण म्हणजे आगामी काळात ठाण्यात येणारे अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प व येथील ग्रामीण भागात झपाट्याने वाढणारे औद्योगिकरण आणि त्यातून ठाणेकरांसाठी उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या असंख्य संधी। आजचे ठाणे हे महानगर तर आहेच, पण त्याबरोबरच कला, कौशल्य व शिक्षणाचे माहेरघरही आहे आणि हा वारसा पुढे नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्किल इंडिया बनवण्याचा संकल्प हाती घेऊन भाजपा आमदार संजय केळकर हे ठाणे शहराच्या विकासाचा भक्कम पाया रचू पाहत आहे। ठाणे शहराचा हा बदलता चेहरा लक्षात घेऊन घोडबंदर मंडळाचे सचिव दत्ता घाडगे यांनी 2016 साली ठाण्यातील तरुण पिढीला, मुख्यतः महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आश्वासक पाऊल टाकले। PMKVY प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेने ठाणेकरांसाठी अत्याधिक नोकरीच्या संधी आणि तेही त्यांच्या आवडत्या क्षेत्रात उपलब्ध करून विकासाची नवीन सूत्रे हाती घेतली आहेत। एवढेच नव्हे तर हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ठाणेकरांसाठी, विशेषतः येथील सर्वसामान्य गृहिणींसाठी अगरबत्ती, मेणबत्त्या बनवणे, शिवणकाम, हस्तकला तसेच विविध वस्तूंची पॅकिंग असे अनेक रोजगाराचे उपक्रम राबवण्याचे आमदार संजय केळकर यांनी ठरवले आहे। तरी दत्ता घाडगे यांनी गरजूंना या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। आमदार संजय केळकर यांना हाती घेतलेल्या या अभूतपूर्व कार्यासाठी लादिगीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे शुभेच्छा आणि कोटी कोटी आभार। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षभरामध्ये अनेक योजना या देशभरामध्ये आणल्या। त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून या देशामधल्या तरुणांना, तरुणींना, बेरोजगारांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या हातामध्ये कौशल्य निर्माण व्हावं आणि त्याचा कौशल्याचा विकास निर्माण करून त्यांना रोजगार उपलब्ध करावा, या भूमिकेतून अतिशय चांगल्या प्रकारची ही योजना देशभर राबवली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून 1,200 प्रकारचे कोर्सेस हे या निमित्ताने तरुणांच्या समोर येत आहेत की ज्याच्यामध्ये लोडिंग अनलोडिंग पासून ते अकाउंटिंग पर्यंत विविध प्रकारचे कोर्सेस की जे कोर्सेस एका काही कालमर्यादेमध्ये शिकवले जातील, त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल, ते ट्रेनिंग विनामूल्य असणार आहे आणि विनामूल्य झाल्यानंतर त्यांना पुढच्या काळामध्ये रोजगार मिळण्याच्या करता देखील या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की या योजनेचा जास्तीत जास्त तरुणांनी, बेरोजगारांनी निश्चितपणे उपयोग करून घ्यावा। पुढचा काळ जो आहे तो विकासाचा काळ असणार आहे आणि या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा रोजगार, ज्याच्या हातामध्ये स्किल आहे, ज्याच्या हातामध्ये कौशल्य आहे, त्याला निश्चितपणे या रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे
तर ही योजना आणि या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जावा अशा प्रकारचं मी निश्चितपणे आवाहन करतो. आता जे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास प्रशिक्षण योजना चालू केली आहे, या योजनेअंतर्गत कमीत कमी 5वी शिकलेल्यापासून तर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट लोकांपर्यंत हे कौशल्य विकास योजनेद्वारे प्रशिक्षण घेता येईल, जेणेकरून ज्यांना रोजगार नाही अशांना सर्वांना रोजगार मिळेल. म्हणून ही योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ही योजना आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे आणि माझे आव्हान आहे की आपण या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा. धन्यवाद. मेरा नाम मयूरी है. मैं 10वीं फेल होने के कारण मुझे कहीं जॉब नहीं मिल रहा था. फिर मैंने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना के बारे में सुना और डीएन ग्रुप कंपनी से मैंने 30 दिन का ट्रेनिंग लिया. वहाँ से मुझे लॉजिस्टिक का सर्टिफिकेट भी मिला. अब मैं लॉरेंस जैसे बड़ी कंपनी में जॉब कर रही हूँ. मैं बहुत खुश हूँ. मैं लोरेल का सुपरवाइजर हूँ. हमारी कंपनी कुछ दिन पहले प्रधानमंत्री कौशल विकास योजना लाई गई. उसके अंतर्गत हमारे कंपनी के जो एम्प्लॉय उनको कुछ दिनों की ट्रेनिंग दी गई और उससे हमारी कंपनी को बहुत ज़्यादा फायदा हुआ है. माझं नाव कुमुदिनी कुडाळकर. मी इथे डिगेन ग्रुपतर्फे कामाला लागले. इथे पॅकिंगचा बराच एक्सपिरियन्स मला मिळाला. 30 डेज ट्रेनिंगमध्ये मी बऱ्याच पॅकिंगच्या वेगवेगळ्या पद्धती शिकले. आता मी खूप चांगली ट्रेन झाली आहे आणि एक एक्सपर्ट झाली आहे. थँक्यू डिगेन.